नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दत्ते आपणा सर्वांचं स्वागत करते. A1 सुग्रासच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करून शेअरही करा. उन्हाळा म्हणलं की आईस्क्रीमची फरमाईश तर झालीच पाहिजे आणि नाही केली तर आश्चर्यच आहे, नाही का? असं थंड थंड कुलकुल आईस्क्रीम कुणीही खाल्लं की खाऊन सुस्त होईल आणि मस्तपैकी झोपून जाईल. यात काही नवल नाही. रेसिपी शेवटपर्यंत बघून मग या रेसिपीला मस्तपैकी एक लाईक द्या. ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. म्हणून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बाजारामध्ये असे छान रसदार आंबे यायला लागलेले आहेत, त्यामुळे आंबा आईस्क्रीम तो बनता है यार. नमस्कार. उन्हाळा आणि सुट्टी असं म्हणलं की कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी आईस्क्रीम खाल्लं जातं. पूर्वी मात्र आईस्क्रीमचा तो पॉट आणा, त्याच्यामध्ये बर्फ आणा आणि मग ते आईस्क्रीम करा, अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागत असत. नंतर मात्र रेडीमेड आईस्क्रीम इतकी मिळायला लागली की आपल्याला बाजारात जायचं आणि आईस्क्रीम घेऊन यायचं एवढंच माहीत असतं. आज मी करत आहे आंबा आईस्क्रीम. हे आईस्क्रीम तुम्हाला इतकं आवडेल ना की बोलायची सोय नाही. एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यात अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये 1 लिटर दूध घालून ते आता तापवून घेणार आहे. नेहमीचं दूधही तापवताना आपण जर थोडंसं पाणी खालती घातलं तर दूध खालती तळाला लागत नाही. कधीही दुधाचे जेव्हा पदार्थ करायचे असतात आणि ते आपल्याला आटवायचं असतं तेव्हा जाडबुडाचं पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे दूध छान लवकर आटलं जातं आणि करपतही नाही, तळाला लागतही नाही. त्यामध्ये मी एक वाटी टाकलेली आहे आणि त्या वाटीमुळं काय होतं की दूध आतल्या आत उकळलं जातं आणि ते बाहेर उतू जात नाही. आता आपलं दूध आटवून झालेलं आहे. ही वाटी बाहेर काढून घेते आणि गॅस बंद करून घेते, म्हणजे दूध थंड होईल आणि त्यावरची जी मलई येईल ती पण आपल्याला घेता येईल. दूध जरा थंड होईपर्यंत इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप काजू घेतलेले आहेत, ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. त्याचप्रमाणे 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. काजू हे जास्त बारीक करून घेण्याची जरूर नाही. रवाळ आणि थोडेसे काही तुकडे राहिले तरीसुद्धा चालतील आणि उलट ते तुकडे आईस्क्रीम खाताना चांगलेच लागतील. पण ही काजूची पूड आणि पिठी साखर हे दोन्हीही जे दूध आटवून घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे. इथं मी मुद्दामूनच पिठी साखर घेतलेली आहे. नॉर्मल जर साखर तुम्हाला घ्यायची असेल तर ती पाऊण कप सुद्धा पुरेल. तुम्ही इथं 1 कपभर साखर वापरली तरी काही हरकत नाही, परंतु आंबा आईस्क्रीम करण्याच्या वेळेस आंब्याचा जो ओरिजिनल फ्लेवर असतो तो छान चवीत उतरण्यासाठी साखर थोडी कमी वापरली तर ते जास्त चांगलं लागतं. काजू पूड, साखर हे छान दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. हे बघा, असे काजूचे तुकडे आईस्क्रीम खाताना मध्ये दाताखाली येतात आणि ते खूप छान लागतात. हे मिश्रण आपण आता छान थंड करून घेऊयात. हे थंड झाल्यानंतर छान त्याची रबडी तयार होते. 1 तासानंतर हे बघा, ही अशी छान रबडी तयार झालेली आहे. अजून थोड्या वेळाने याला अजून दाटपणा येईल. हे बघा, आपल्याला पाहिजे तशी आता ही रबडी तयार झालेली आहे. आपण ह्या आता आंब्याच्या फोडी करून घेत आहोत. जरा मोठ्या आणि कशाही केल्या तरी चालणार आहे. त्या मिक्सरमधूनच काढायच्या आहेत. 1 लिटर दुधासाठी मी हे मोठे आंबे आहेत म्हणून 4 आंबे घेतलेले आहेत आणि छोटा आंबा असेल तर 5 ते 6 आंबे घ्या. थोड्या ह्या आंब्याच्या फोडी मी बाजूला काढून ठेवत आहे. नंतर आपल्याला त्या उपयोगात आणायच्या आहेत. मिक्सरमधून ह्या सगळ्या फोडी आता मी 1 कपभर दूध घालून छान त्याचा पल्प करून घेते. हा पल्प मी थंड झालेल्या रबडीमध्ये छान मिक्स करून घेते.
असा सगळा मिक्स करून झाल्यानंतर एक कुठलाही घरातला डब्बा, टीन असं घ्यायचं किंवा एखादं भांडं काही घ्या आणि त्यामध्ये हे असं सगळं मिश्रण घालून घ्यायचं. शक्यतो प्लॅस्टिकचा डबा घेतला तर बरं पडेल. हे सगळं मिश्रण असं एका डब्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि त्यावरती ही सिल्वर फॉईल लावत आहे आणि मग हे झाकण लावायचं आणि एक 10-12 तास फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. मी हा डबा रात्री डिफ्रीजमध्ये ठेवत आहे आणि हे आईस्क्रीम दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चेक करू. रेसिपी आवडल्यावर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. दुसऱ्या दिवशी सगळी कामं आवरल्यानंतर मी हा डबा डिफ्रीजमधून काढून बाहेर ठेवलेला आहे. परंतु कुठलाही प्लॅस्टिकचा डबा असेल तर त्याला मी जे दाखवलेलं हँडल आहे ते कडक झालेलं असतं आणि ते कडक झाल्यामुळे आपण ते लगेच काढायचं ठरवलं तर ते बर्फ साठल्यामुळं तुटण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा असं केल्यामुळं आपले डबे वाया जातात. तर हे झाकण एक 15 मिनिटानंतर उघडण्याचा प्रयत्न करा. एक 20 मिनिटानंतर हे सगळं आईस्क्रीम आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, कारण ह्याचा पहिल्यांदा बर्फ तयार होतो आणि तो बर्फ मोडून काढायचा. त्यासाठी आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. यामध्ये मी आपण जे दूध आटवलेलं होतं त्यावरती मलई आलेली होती. ती मलई बाजूला काढून घेतली आणि ती मलई आता मिक्स करत आहे. आता हे मिक्सरमधून काढून घेतलेलं सर्व मिश्रण मी परत आपण जो प्लॅस्टिकचा डबा घेतलेला होता त्यातच भरून ठेवत आहे. हे सर्व मिश्रण असं भरून झाल्यानंतर त्यावरती थोड्या आपण ज्या बाजूला ठेवलेल्या आंब्याच्या फोडी होत्या त्यातील निम्म्या फोडी आत्ता घालून घेत आहे. आणि परत उरलेली साय होती ती घालून घेतलेली आहे. आपल्याला पाहिजे तसं हे आता मिक्स करून घेऊयात. ही साय आहे ती अशी सगळी पूर्ण मिक्स केली गेली पाहिजे असं नाही. मधनं ती तशीच दिसली तरीसुद्धा आईस्क्रीमला मधूनच असं क्रीमी टेक्स्चरची चव छान लागते. आता आपण आंब्याच्या ज्या उरलेल्या फोडी आहेत त्या अशा वरून घालत आहे आणि ड्रायफ्रूट्स घालत आहे. नंतर परत त्याला सिल्वर फॉईल लावून ते डिफ्रीजमध्ये एक 8-10 तासासाठी ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशीची संध्याकाळची वेळ आहे. टीन डिफ्रीजमधून काढून एक 15 मिनटं बाजूला काढून ठेवलेला होता आणि हे आपलं मस्तपैकी आईस्क्रीम तयार झालेलं आहे. हे आपल्याला पाहिजे तसं आता आपण सर्व करूयात.
आमच्या घरात आत्ता हे एवढं आईस्क्रीम मी सर्व करत आहे किंवा ते शूट करत आहे तेवढा वेळसुद्धा थांबण्याची कोणाची तयारी नाही आहे. हे आता फोटो घेऊन झाले की लगेचच गायब होणार आहे. त्यामुळं मला दुसरं अजून एक आईस्क्रीम तयार करावं लागणार आहे. हे शूट होण्याच्या वेळेसच मुलांनी ते आईस्क्रीम पळवलं सुद्धा. आईस्क्रीम अगदी उत्तम झालेलं आहे अशी कॉम्प्लिमेंटसुद्धा मिळाली बरं का मला. चला आता मी माझं आईस्क्रीम आरामात खायला रिकामी. खरं सांगू का, हे आईस्क्रीम तयार होईपर्यंत आता मला सुद्धा दम धरवत नाहीये. कधी एकदा आईस्क्रीम खाऊन बघीन असं झालेलं आहे. आता मी टेस्ट करते बरं का. मस्त म्हणजे मस्तच. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. बाय.